शहरांचा विस्तार वेगाने होत असताना अनधिकृत बांधकामे ही केवळ नियोजनाची समस्या न राहता प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब ठरली आहे. सरकारी जमिनींवरील अतिक्रमणे, भूमाफियांची वाढती मुजोरी आणि त्याकडे होणारी प्रशासकीय डोळेझाक यामुळे शहरी विकासाचा पाया ढासळत आहे. अशा परिस्थितीत ठाणे जिल्ह्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमण प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने घेतलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. कोलशेत आणि पातलीपाडा परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर बांधकामे उभी राहिली. स्थानिकांनी तक्रारी केल्या, तरीही प्रशासन हलले नाही. अखेर न्यायालयाने थेट हस्तक्षेप करत जबाबदार अधिकाऱ्यांवर न्यायालयीन अवमानाची नोटीस बजावली. अतिक्रमण होत असताना अधिकारी शांत का राहिले, हा न्यायालयाचा सवाल व्यवस्थेच्या मुळावर बोट ठेवणारा आहे. हा निर्णय केवळ अनधिकृत बांधकामे पाडण्यापुरता मर्यादित नाही, तर ती होऊ देणाऱ्या यंत्रणेलाही जबाबदार धरतो. प्रामाणिक नागरिकांवर होणारा अन्याय, पर्यावरणाची हानी आणि नियोजन शून्य विकास रोखण्यासाठी अशा कठोर भूमिकेची नितांत गरज आहे. हा निकाल संपूर्ण राज्यासाठी इशाराच ठरतो.